नमस्कार मंडळी. कुणीतरी आपल्याला हसेल ह्या चिंतेने जगणाऱ्या लोकांच्या जगात सगळ्यांनी आपल्याला हसावं ह्यासाठी जगणाऱ्या लोकांना घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन गडीपार. दुःखानं अश्रू ढाळणाऱ्या लोकांच्या डोळ्यात हसून हसून पाणी यावं यासाठी धडपडणारे सगळे हास्यवीर इथे जमलेले, त्यांचं स्वागत आहे. मन मोकळेपणानं काहीही हातचं न राखता निर्भेळ कौतुक करायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका एम्प्लॉईचा आज ऑफिस मधला पहिला दिवस आहे. बघूया आज त्याला तिथे कसा अनुभव येतोय ते. नाही ना दादा, गेली आमच्या कंपनीतली वेकन्सी. माहित नाही, कोणीतरी मयुरेश भगवते म्हणून आजपासून जॉईन होणार आहे. नाही 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 नाही, यू दादा प्लीज, यू डोंट वरी. मी करते ना, काहीतरी जुगाड करते. ओके हो, तू काळजी करू नकोस. हा, येऊ दे त्या मयुरेश भगवतेला. हॅलो. हा हा काका. हो काका, मी पोचलो, व्यवस्थित पोचलो काका ऑफिसमध्ये. हो काका. काका, लिफ्ट पण वेळेवर मिळाली. हो, मी लिफ्टने व्यवस्थित वरती आलो काका. नाही, लिफ्ट नाही लागली काका मला. मी प्रवासाची गोळी घेतली होती ना काका. हा, थँक्यू काका. हा, बाय बाय. नमस्कार, मी मयुरेश भगवते. नमस्कार. तुम्ही? मी चेतना भट. ओहो, चेतना भट. येस. एक सेकंड. हे पेढे. पेढे का? माझा पहिला दिवस आहे ना आज जॉईनिंगचा. ओ, मला सकाळपासून सगळे ऑल द बेस्ट करतायत. तुम्ही पण मला ऑल द बेस्ट करा ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. किती चांगले आहात तुम्ही. ऑल द बेस्ट केलं तुम्ही मला. थँक्यू सो मच. हो, खरं म्हणजे ना, माझं ना घरच्यांना खूप कौतुक आहे. सगळी ना ह्या चिगडगुंबू बाबांची कृपा. तू खूपच आहेस रे. हा ना, म्हणजे नाही काय नाही. मग कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? व्यवस्थित? अरे बाप रे, त्यांनी ना मला खूप कठीण प्रश्न विचारले. हो, पण मी त्याची छान उत्तरं दिली. मग ते बोलले, तू उद्यापासून ये, तू चैतन्य आहेस. मी म्हटलं नाही, मी मयुरेश आहे. मी विनोद केला. मी मिश्किल वृत्तीचा आहे ना. खूपच मुश्किल आहेस तू. मिश्किल आहेस. मग तुला सांगते, आता ना इथे वेगळं आहे सगळं. वेगळं आहे म्हणजे? अरे आता तू सिलेक्ट झालास ना, इथे नोकरी मिळाली, पण ती टिकवण्यासाठी ना मॅडमना पटवावं लागेल. नाही, मी नाही पटवणार. माझी आई सांगेल त्याच मुलीशी मी लग्न करणार. तू खरंच खूपच आहेस रे. म्हणजे? नाही, काय नाही. अरे पटवणार म्हणजे शब्दशः अर्थ नको ना घेऊस तू. तसंही तू कोण पटणार आहे तुला? माझी आई पण हेच बोलते. मला सगळ्या सुंदर मुली भाऊ बोलतात. ऐक, पटवायचं म्हणजे इम्प्रेस करायचं. नाही उमगले. कळलंच नाहीये तुला? नाही. म्हणजे प्रभावित करायचं. ओ, म्हणजे मी मॅडमवर प्रभाव पाडू? येस. हॅलो गाइज, हॅलो. हाय मिस चेतना. हाय. हॅलो मिस्टर मयुरेश भगवते. या आय गॉट इट. भगवते. हाय. सुप्रभात मॅडम. ओह, इम्प्रेस. हा, सुप्रभात. येस मॅम. मिस चेतना ते आपले न्यू एम्प्लॉई आहेत ना, मिस्टर मयुरेश, त्यांना आत पाठवा. येस मॅम. येस. भगवते, तुला आत बोलवलंय मॅडमनी. मी जातो, आज जातो. असाच चाललास का? अरे पेढे घेऊन जातो मी. अरे पेढे नाही रे, तसं नाही.
नाचत जा. काही काय सांगताय, असं कसं केबिन मध्ये नाचत नाचत जाणार? खरंच नाचत जा. मॅडम ना डान्स खूप आवडतो. म्हणून मी नाचत जाऊ आत? एक मिनिट, तुला खोटं वाटतंय का? हे बघ, किती छान पदन्यास आहे त्यांचा. म्हणजे? पदलालित्यांवर किती ताबा आहे त्यांचा. म्हणजे मागच्या आपल्या ऑफिसला फंक्शन होतं ना, त्याच्यात मॅडमनी हा डान्स केला होता. मग मी पण नाचत जाऊ आता? म्हणजे आणि हाच डान्स कर. हा हा, गाणं आहे तुझ्याकडे? आहे ना, माझ्या मोबाईल मध्ये गाणी पण वाजतात. काय सांगतोस यार? हो. मॅडम ते आहे हो किस. आणि नंतर ते आहे भवरे वो शाम भव. काय मूर्खपणा चालू आहे? आर यू क्रेझी? बाहेर हात थोडे डोक्यावर पडलात? मॅडम तुम्ही या गाण्यावर नृत्य केलं होतं म्हणून मी सुद्धा या गाण्यावर नृत्य केलं. ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही माझी नक्कल करताय. नाही आणि मी कशी कमी आहे हे मला दाखवून देताय? नाही मॅडम, मग काय? मी तुमचं गाणं वापरलं म्हणून तुम्हाला राग आला असेल तर माझं डोलावर पण नृत्य सेट आहे. मी करू शकतो डोला. नाही, प्लीज 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 स्टॉप दिस नॉनसेन्स. काय फालतूगिरी चालवली तुम्ही? हे बघा, जर तुम्ही आता पुन्हा काहीतरी असं फालतूचं करताना दिसलात ना तर तुम्हाला मी काढून टाकी ना कामावरून. गेट लॉस्ट. मॅडम डोला गेट आउट. मला वन्स मोर मिळाला होता डोला. मजा आली. मॅडम खुश झाले असतील ना? त्यांना नाही आवडलं. काय मी काय करू आता? नाही आवडलं मॅडम ना? त्या माझ्याने प्रभावित होतच नाही आहेत. मला मला भीती वाटते त्या मला कामावरून काढून टाकतील नाही, नाही, पहिल्याच नाही, दिवशी. एक मिनिट. चेतनाजी काहीतरी एक मिनिट, करा ना. एक मिनिट, मला शांत. थांबायचं या. हो, शांत हो. मी आहे. मी मॅडमचा मूड सुधारायला मदत करणार. मी काय करू आता? एक मिनिट, मी सांगते. एक उपाय माझ्याकडे. बोला ना. आता ना आजच्या मॅडमच्या जेवढ्या पण मीटिंग्स आहेत ना सगळ्या कॅन्सल करून टाक. काय बडबड त्याने मॅडम अजून भडकतील. नाही, एक मिनिट. आता मॅडम भडकल्यात की नाही? आता जर कुठल्या क्लायंट बरोबर मीटिंग केली तर मॅडम त्या क्लायंटवर भडकतील आणि मग क्लायंट निघून जाईल, डील कॅन्सल होईल, कंपनीचं नुकसान होईल. कळतंय का? आणि मग तू जर त्या मीटिंग्स कॅन्सल केल्या असतील तर कंपनीचं नुकसान वाचेल. मॅडम तुझ्यावर खुश होतील ना. चेतनाजी मला आज कळतंय माझ्या आधी तुम्ही इथे काय जॉबला आहात. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. मी आत्ता सगळ्यांना मेल टाईप करून फॉरवर्ड करतो आणि सगळ्या मीटिंग कॅन्सल करतो. लवकर लगेच हे बघ, माझा लॅपटॉप घे पाहिजे तर. हा. लवकर कर. हॅलो मिस चेतना, जरा आत या. येस मॅम. मी आज जाऊन येते, तोपर्यंत सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. मेल टाईप होतोच आहे. येस, ऑल द बेस्ट. मॅम येस येस प्लीज मला सांगा आजच्या कुठल्या कुठल्या मीटिंग्स लाईन अप आहेत. पहिली मीटिंग कोणाची आहे? एक मिनिट हा मॅम. मॅम तुम्ही सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला सांगितल्या होत्यात का? नाहीतर पण मॅम मेल आलाय तसा की आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल आहेत म्हणून. कोणी कॅन्सल केल्या मीटिंग्स? मिस चेतना, मी तुम्हाला विचारते कोणी कॅन्सल केल्या मीटिंग्स? मॅम ते भगवते आलेत ना. व्हॉट रबिश, कोण आहे हा माणूस? हा का डोकं खातोय माझं आल्यापासून? मॅडम डोंट नो, पण ते सकाळपासून हेच म्हणतायत की आज माझा पहिला दिवस आहे, आज कोणीच काम करायचं नाही. मॅडमच्या पण सगळ्या मीटिंग्स मी कॅन्सल करून बस टाकतो. बस, त्यांना आत बोलवा. कॉल हिम इमिजिएटली. येस मॅम. आत बोलवा. भगवते मॅडमनी आत बोलवलंय तुम्हाला. मी मेल पाठवला, सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या. हो ना. मॅडम मला आता शाबासकी देतील. आलोच मी आज जाऊ. आज जाऊन काय करशील? सगळं काही केलं, आता अजून काय बाकी राहिलंय? कविता येतात तुला? मला शाळेत असल्यापासून सगळे शीघ्र कवी बोलतात. मला तुम्ही कोणतीही एक वस्तू सांगा, एक नाव सांगा, मी पटकन कविता करू शकतो. काय सांगतोस? मिस्टर भगवते. आलो मी कविता करतो. हा मॅडमवर कविता. मॅडम मे आय कम इन? मिस्टर भगवते तुमचं म्हणजे? संभेराव कोणतं तुमचं गाव? काय राव संभेराव, दिसता किती वाव. संभेराव काय खाता भाव. संभेराव तुम्ही दिसायला एकदम डाव.
कानफाट फोडी ना मी. आता एक शब्द जरी बोललास तर मी डोक्यात जाऊ नकोस, माझ्या टाळकं फोडून टाकीन मी. काय लावलंस आल्यापासून? काय करतोयस? गाणी काय गातोयस? नाचतोयस ते आणि थुकरट काहीतरी दळभद्री कविता ऐकवलीस मला. बिंडक आहेस, मूर्ख आहेस? मॅडम पुढचा स्टांजा आवडेल तुम्हाला. संभेराव संभेराव बेडूक करतं डराव डराव. भगवते भगवते मॅडम अजून एक नवीन लाईन आहे. संभेराव संभेराव माझ्या पाठीला साबण लाव. तुमच्याकडे मॅम ते आपले रशियाचे क्लायंट आलेत मॅम. सर एक्सक्यूज मी सर. सर प्लीज तिथे उभे राहा. तुमच्याकडे मी नंतर बघते. सर प्लीज. कविता हॅलो हॅलो मिस्टर व्लादिमीर चोग्लोवस्की. हॅलो हॅलो प्लीज हॅव अ सीट. मॅडम संभेराव संभेराव 2 बुर्जी 1 पाव. ही बघा आवडते का लाईन. जा कॉफी घेऊन या चोग्लोवस्कींसाठी. चोग्लोवस्की यू नो सो मच फनी क्रू. तुम्ही खूप वाईट आहात. या तुम्ही खूप वाईट आहात. काय? तुम्ही सगळं खोटं बोललात. मॅडमला काहीच आवडत नाही. तुम्ही मगाचपासून फसवताय मला. तुम्ही सगळं खोटं बोलताय मिस चेतना. मी का फसवीन तुला? मी का खोटं बोलेन तुझ्याशी? तुम्ही आता नका बोलू काहीच. मॅडमने ते चोग्लोवस्कींसाठी कॉफी मागितली. हो मी आणले. मी नेते. नाही नाही राहू दे मी देतो. मॅडमने मला सांगितलं नंतर मला ओरडतील मॅडम. द्या इथे. ठीक आहे तू म्हणशील तसं. खोटं बोलतात मग. पण भगवते ते आपले क्लायंट्स रशियन आहेत. हा क्लायंट रशियन आहेत माहिती आहे. मग नाही म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत आहे की रशियन क्लायंट आला ना की त्याच्या मांडीवर बसून त्याला कॉफी पाजायची असते. तुम्ही काही बोलताय उगाच. असं काही नसतं मी कुठे. असं मी काही करणार नाहीये असं. ठीक आहे तेच सांगते मी. तू असं नको करूस काही. कारण तू काहीतरी करशील मग मॅडम परत भडकतील तुझ्यावर आणि मग मॅडमना थंड करण्यासाठी ना त्यांच्या डोक्यावर पाणी ओतूनच थंड करावं लागतं. मी असं काही करणार नाहीये. सुरेश इट्स मिस चेतनाचं काही ऐकू नको. ते जे बोलतात त्यांच्या उलटच कर. मॅडम मे आय कम इन? येस प्लीज. चोग्लोवस्की प्लीज हॅव सम कॉफी. येस आय एम सॉरी प्लीज. भगवते हे काय चालू आहे? आय एम सो सॉरी सर. I'm sorry, sir. It's not like that, sir. It's not like that, sir. Sir, please. Please. Sir, I'm sorry. I'm sorry. No, sir. I'm so sorry. I'm so sorry. She was one relay. Sir, I'm sorry. Sir, One speed, one again. Sir, I'm sorry. Sir, no, sir. This is not what's good water squares. Zero like quiz. What was get like we killing us. Zuala again, right? I'm so sorry, sir. I'm sorry. I'm sorry. Sir, I'm sorry. What against Sir, I'm sorry. Oh, no. I'm sorry. Are you mad? I'm sorry मॅडम. I'm sorry. Crazy man. मॅडम बिंडो केस तू? मॅडम मला माहिती आहे तुम्हाला कसं काय केलंस तू? मॅडम मिस्टर शांत व्हा. भगवते. शांत व्हा, शांत व्हा. Get out. Get out from here. वा, 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 वा. दादा तू खूप क्यूट दिसतोस आणि अतिशय क्यूट झाला परफॉर्मन्स. बघूया तुझी बहीण काय म्हणतीये. सई फार भारी परफॉर्मन्स होता. भावा डान्स काय विशेष होता. फारच अप्रतिम आणि दिसतोयस पण कमाल. फार सुंदर केलंस. फार मजा आली. चेतना तुझा राग आला म्हणजे तुझं काम आमच्यापर्यंत पोचलं. नमा मस्त दिसतेस आणि छान बॉस होती.
रशियन क्लायंटचं लिपसिंग सगळ्यात कमाल होतं. जेव्हा ह्यांचं चालू होतं तेव्हा तुझं जे लिपसिंग होतं ते आउटस्टँडिंग होतं. फार मजा आणलीस. छान कॉन्सेप्ट आणि फुलवलीतही छान. ह्या भगवतेंना वारंवार भेटायला मला आणि महाराष्ट्राला नक्की नक्की आवडेल. मस्त. प्रसादा. भगवते भगवते कविता तुमची किती घाण. भगवते भगवते कविता तुमची किती घाण, पण प्रसाद खांडेकरांनी उंचावली हास्यजत्रेची मान. वा वा. चेतना मस्त. नमा मस्त. सम्या तुझा थोडं कोडं होतं. रशियन आहे का अरबी आहे, पण थोडंसं कोडं पडलं होतं मला, पण मी ते सोडवीन. पण वंडरफुल. अप्रोच फार फॅन्टॅसिक होता. तोडफोड जी होती शेवटची ती पण फार धमाल होती. मजा आली. वा 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 वा. लय भारी. थँक्यू सो मच. मंडळी, जगात सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे सुट्टी. अशाच सुट्टीचा आनंद घ्यायला गेलेत हास्य महारथी समीर चौघुले. बघूया तिथे काय घडतंय. हाय सई. हाय प्रसाद. हाय. मी सध्या स्वर्गात आहे रे. म्हणजे तुला सांगू ना, मी विशुताई होमस्टे नावाच्या एका ठिकाणी आलेलो आहे. बर. 4 दिवस सगळे सोडून आलेलो आहे. घरी सुद्धा सांगितलेलं नाही, बायकोला नाही, मुलाला नाही, कुठे जातोय ते. मी इथे आलो यार. कंटाळलो होतो यार. तुला काय सांगू यार, डोकं बंद झालं होतं माझं. बंद झालं होतं. माझ्या बरोबरचे मित्र आहेत ना, त्यांना स्वप्नात दीपिका कतरिना येतात आणि कानावर हळूच फुंकर मारून जातात रे. माझ्या स्वप्नात सचिन मोठे येतात आणि विषय काढा असं सांगून जातात रे कानावर. अरे माझ्या काही मित्रांच्या ना स्वप्नात जेनिफर लोपेज येते. बीच असतो, जेनिफर लोपेज येते आणि सांगते मला पकड आणि निघून जाते. माझ्या स्वप्नात सचिन गोस्वामी येतात. कॅरेक्टर पकड आणि पळूनही जात नाही. कॅरेक्टर पकडेपर्यंत उभे राहतात तिकडे. बस झालं यार. हे बस झालं. कंटाळलो हे स्किट्स बीट्स. बस झालं स्किट्स वगैरे. मला रिलॅक्स व्हायचं यार. नको तो हाय डार्लिंग असा काळीत चिरणारा अमित फाळकेचा आवाज. नको नको ती दादा तू कसला भारी आहेस र असा खोटा रिस्पेक्ट देणारी ती नवीन पिढी नको. आणि आला मोठा शहाणा असं म्हणणारी सिनियर पिढी पण नको. ती स्टुडिओच्या गेटवर बसलेली वृक्ष चेहऱ्याची ऑक्सिमीटर घेऊन बसलेली डॉक्टर. हे सगळं सोडून मी इथे आलेलो आहे विशुताई होमस्टे. रिलॅक्स वाटते यार. पशा तुला सांगतो, तुला जाऊ दे पार्टीचं कशाला जाऊ दे. पण यार हे जबरदस्त इथे एवढा रिलॅक्स झालो यार. आजच मी आलो. एवढं सुंदर आहे सगळं. जेवण झालंय आता. मी पोट भरलंय, तृप्त झालो यार खरंच. अरे ताई हे बघा विष्णुताई. झालं का जेवण? अरे काय अरे अप्रतिम हो ताई. ताई पण काय चव आहे तुमच्या हाताला. मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. विशुताई होमस्टे मधलं जेवण जगातलं 1 नंबरचं जेवण आहे. आता लिहून देतो तुम्हाला. कमाल. नाही बाबा, तुमच्यासारखे एवढे सेलिब्रिटी आमच्याकडे येतात. मला इतका आनंद झालाय का काय सांगू तुम्हाला. बरं आता 4 दिवस कसलं पण टेन्शन घेऊ नका. एकदम रिलॅक्स मध्ये राहा. गावची चिंता सोडा. एकदम चिंता करायची नाही. बरं एक विनंती होती म्हणजे. बोला ना. म्हणजे तुम्हाला हे विशुताई होमस्टे आवडलं असा एखादा बाईट द्याल का करून. मागल्या खेपेला ना प्रसाद घालते त्यांनी बी दिलता. तुम्ही द्याल का? मी पण देईन ना. त्यात काय बाईटच द्यायचं ना. चला आणा मोबाईल आणा. नाही आता नको. आरामात द्या, नंतर द्या. अहो नाही आत्ताच देतो. त्याच्यात काय 2 मिनिटाचं काम आहे ना. आणि काय ना हे जे एवढं सुंदर तुम्ही बघा आता तुळशी वृंदावन किती सुंदर आहे. हे ब्रोकोली नाही, हे झाड जे आहे नाही हे जे झाड आहे किंवा हे इतकं सुंदर तुम्ही केलंय. मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हे पोहोचलं पाहिजे. मी लगेच बाईट देतो. तुमचे ना लय उपकार झाले. मोबाईल काढा. एक मिनिट. राजा ये रे. साहेब हो म्हणले नमस्कार. हे एक कॅमेरा.
अच्छा, म्हणजे तुम्ही मोबाईलवर बाईट घेत नाहीयेत का? नाही अच्छा. ते इकडच्या लोकल केबलवर दाखवणार आहेत ना, हा. मग ते नुसत्या मोबाईल चांगलं दिसणार नाही म्हणून मग कॅमेरा आणलाय. हे अच्छा. आमच्या इकडचा डायरेक्टर आहे बरं का हॅलो. केबलवरचा. नमस्कार. हॅलो. साहेब आहेत बरं का, मोठे नट आहेत हे बघ, त्यांना जास्त त्रास देऊ नको. असं पड्डेशी आटप. साहेब हे तुमच्या लाईन आहेत बरं का, घ्या. हे तुम्हाला बोलायचे आहेत. तुमची स्क्रिप्ट आहे? ऍक्च्युली हे असतं ना, म्हणजे जस्ट एक मोबाईलवर घेतात की बाबा विशुताई होमस्टे बाबा अमुक आवडलं किंवा एवढंच बोलायचं ना, हे कशाला, याची गरज नाही ना. तेच म्हणजे अमुक तमुक होईल ना, म्हणूनच त्यांनी लिहून आणलंय. म्हणजे? तो काय म्हणला की नट लोक असतात त्यांना कुठं त्यांचं डोकं असतंय म्हणून लिहून आणलंय. जादा लाईनी नाही आहेत हे बघा, एक आणि दोनच लाईनी आहेत. पड्डेशी होईल मग करा आराम. पड्डेशी ठीक आहे. घ्या साहेबांना आराम करायचा आहे, त्यांना जास्त त्रास नाही द्यायचा. चला पटापट आटपून घ्या. तुम्हाला बोलायचं आहे. हॅलो, राम राम, कसे आहात, नमस्ते, मला खूप आवडतं विशुताई होमस्टे, हे तुम्हाला बोलायचं आहे सर. नमस्तेला तू होमस्टे असं जुळवलंय का? हे बरोबर वाटतंय, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ना? चांगलंय. आमच्याकडे हेच चालतं. बरोबर. मागल्या खेपेला ना प्रसाद घालते. त्यांनी काय म्हणलं होतं बघा, ही बघा लाल डब्याची एसटे, मला आवडते विशुताई होमस्टे. प्रसादनी लाल डब्याची एस्टे आणि होमस्टे असं जुळवलेलं होतं. बरं. आमच्याकडे चालतं. हरकत नाही. घे बरं का, चांगलं करू. झालं तुमचं सर? करूया. हा ठीक आहे. द्या इकडं. पद्धतशीर होईल. चला घ्या. या सर, कॅमेरा समोर या सर. चला या लवकर. ऍक्च्युली मी शूटिंग नको म्हणून मी इथे आलो, पण तेच तुम्ही करून घेताय. हरकत नाही, मला माहिती आहे बाबा, तुम्ही लय दमला असाल. नाही. जादा वेळ नाही, 2 लाईनी ना पटकन उरकून. या, करू. घे बरं का चला, पटकन, चला. वेळ नका लावू. चला सर, जरा लेपला या. लेप लेफ्ट. माझ्या लेपला हो. लेफ्ट. अहो लेपला या ना. इकडे. अहो लेपला या. एक पैसा लेपला, एक पैसा. एक पैसा लेपला. अरे एक म्हणलं 10. अरे एक म्हणलं 10 कसा करतो रे? लेफ्ट. कॅमेरा लेपल्यात कळत नाही का तुला? याचा सूर बघा. ह्याला सांगा. मी सांगते. ए काय? मोठा नट आहे ना, कळत नाही कसं बोलायचं ते. खायचा मोठा नट, कॅमेरा लेप राईट कळत नाही. कायचा मोठा नट? ए तू मला हे नको सांगू. कॅमेऱ्याचं नको शिकवू मला. 19 कॅमेरे असतात तिकडे, त्याच्यासमोर आम्ही कामं करतो. हे बोंडूक घेऊन नाही कामं करत आम्ही. तुम्हाला नको शिकू, कळलं का? हे बोंडूक जरी असलं तरी कॅमेरा आहे ना, याला लेप राईट आहे, कळलं पाहिजे. लेप राईट हे करायची गरज आहे. अरे सूर बघा, त्याचा सूर बघा. बाबा असं नको करू बाळा. हे नीट बोल ना, मोठा नट आहे. तुला काय कळतं का बाबा? मी हात जोडते तुझ्या. राजा कर. सॉरी. बस या साहेब, कर पड्डीशी कर. घे लेफ्ट, घे कॅमेरा आणि चल. चला या सर, कॅमेरा समोर या. थोडं पुढे या. हा सूर मला चला या सर. थांबा. लाईनी आहेत ना तुमच्या पाठ. थांबा. अरे यार, चेहऱ्यावरती अंधार यायला लागलाय. थर्माकोल पकडायला पाहिजे. ए विराज. नाही विराज नाहीये, तो गेलाय मार्केटमध्ये कडीपत्ता आणायला. आता ह्यांच्या चेहऱ्यावरती अंधाराकडे आता कोण पकडणार थर्माकोल? एक मिनिट, आणि इकडे या. 1 मिनिट. साहेब धरा जरा. माझा ते बाईट घे, मीच माझ्या हाताने धरा. एका हाताने धरा ना, एका हाताने धरा. म्हणजे मी धरला असता, पण मला खाली बसायला येत नाही ना. माझ्या गुडघ्याचा त्रास आहे ना, मला गुडघ्याच्या वाट्या आहेत ना, पार झिजले. तुम्हाला सांगते 3 ठिकाणी गेले, हाड वैद्य केला, वैदू केला, कोणाकडे औषध नाही. एवढीशी गॅप राहिली तुम्हाला सांगते. झिजलंय, पार वंगणच नाहीये. तेल पण कमी झालं म्हणतात डॉक्टर. किती ठिकाणी गेले. असं ऍक्च्युली कधी होत नाही. आम्हीच ऍक्टर आमचा थर्माकोल घेऊन असे शॉट कधीच घेत नाही. जस्ट सांगतोय मी. थोडं त्याची गरज नव्हती. मी एक बाईट दिला, 2 मिनिटात मोबाईलवर झालं. थोडं सांभाळून घ्या, गावाचं आहे ना, आपल्या केबलवर जायचंय. थोडं सांभाळून घ्या. माफ. चला सर, जरा थर्माकोल खाली घ्या. थोडा खाली. खाली रे. कळत नाही तुला? खाली घ्या म्हणलं, कशाला वागतो रे? हे बघू आम्ही कॅमेरामध्ये. विशुताई होमस्टे मध्ये हे दाखवायला ना तू. एवढा मोठा नट, तुला काय साधा थर्माकोल पकडता येत नाही का? थर्माकोल उभा राहायचं. मेरे को 1 मिनिट, मेरे को बोल. नीचे खाली ऐसा बोल. मेरे को बोल. आता मी नट आहे, बोल. नीचे खाली वाकलो मी. थर्माकोल खाली केला ना.
हमरे को हमरे को ऐसा हमरे को गपना बाबा. याला सांगा, याने अजून मला ओळखलेलं नाहीये. गपना बाबा. याला सांगा. मोठा नट आहे तो. उगा त्याची तेर खेचतो होय र. उगा असं करू नको. अरे मोठा नट आहे तर मग थर्माकोल पकडतायत ना का त्याला? अरे मी नाही पकडणार थर्माकोल. मी नाही पकडणार. तर मला काय गरज आहे? मला पण गरज नाहीये. मला गरज आहे राजा हो. मला गरज आहे. साहेब असं करू नका. ही पद्धत आहे माझ्याशी बोलायची? नीट बोल. साहेब आहेत ते. मोठा नट आहे ना. सॉरी. असं करू नये बाबा. सॉरी. काय माहितीये का? डायरेक्टर आहे ना. डायरेक्टर आहे. डोकं शांत ठेवायला लागतं. ह्या प्रोजेक्टला माझं नाव लागणार आहे बाबा. माझी काय पोटरी लागणार आहे? माझं पण नावच लागणार आहे ना. होय. या साहेब चिडू नका. होय. घेऊया का? होय. घेऊया. घेऊ चल. मी धरू का? मी धरतो. या चला. हा रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. राम राम, कसे आहात? नमस्ते. अरे सर आय एम सॉरी. थर्मोकॉल दिसला. आय एम सॉरी. आय एम सॉरी. हाय ना. तेच तर थर्मोकॉल दिसला ना. दिसायला नाही पाहिजे. रिअली व्हेरी सॉरी. चुकून झालं. तेवढं नमस्ते ना. चुकून झालं. सॉरी. थर्मोकॉल. चल. थर्मोकॉल दिसतोय. अरे प्रत्येक जण काय सांगतो रे मला? प्रत्येक जण येऊन सांगतो थर्माकोल दिसला, थर्माकोल दिसला, थर्माकोल दिसला. कळत नाही मला. आम्हाला काय अशी असते आयडिया? अशा थर्माकोल करून आम्ही देतो शूटिंग. माफी करायची. याची काय लायकी आहे? गप आता रडू नको. गप. अव काय नाही हो. गरीब आहे लेकरू माझं. मला हे नाही वापरायचं आहे. मला हे नाही बरं वापरायचं. राहू द्या. या बघा मी धरते. मी धरते. हे बघा. धरू का असं? हा ताई बस. धर. चला. घ्या साहेब चांगलं घ्या. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. राम राम, कसे आहात? नमस्ते. कट. काय झालं? मजा नाही. तसा डायलॉग आपण लिहिला ना तसा घेत नाहीत. मजाच नाही. है ना. मुळात डायलॉग लिहिले त्यातच मजा नाहीये. लक्षात आलं? मी अजून काय मजा करणार आहे सांगा ना. अरे काय डायलॉग आहे. हॅलो राम राम, कसे आहात? नमस्ते. मला खूप आवडतं विशुताई होमस्टे. अरे अहो, मी तसंच घेतलं ना. काय प्रॉब्लेम आहे? मी तसंच. अरे याला काय अर्थ नाही बाई. मजा नाही आली. अरे पण काय ते स्टेज आहे ना आमचं टेंगुळ लाईन आहे. हे टंग लाईन आहे. कुठली लाईन आहे? हे टंगळ मंगळ काय नाही टॅग लाईन. टॅग लाईन आहे. तर ते चांगलं नाही आलं. थोडं चांगलं घ्या ना. मी असंच घेणार. मला असंच येतं. नाही ते केबलवर दाखवणार आहेत ना. त्याच्याशी बोलून घ्या. त्याच्याशी बोलून द्या. जे काय ते त्याच्याशी बोलून घ्या. मी असंच घेणार आहे. बरं, बोला त्याच्याशी. एक मिनिट. ताई मला काय वाटतंय कसं करू? वय तू काय ना आता राजानी ना डोकं चालवलंय. त्याने आयडिया काढली. तो काय म्हणला का बाबा समीर चौगुले एकटीच होमस्टेला आलेत असं नको दाखवूया. समीर चौगुलेची अख्खी फॅमिली होमस्टे मध्ये राहायला आले असं दाखवूया. म्हणजे कसं दाखवायचं? म्हणजे कसं पहिले तुम्ही येणार आणि असं म्हणणार की आय लव्ह विशुताई होमस्टे विग लावून. आणि मग तुमचा मुलगा येणार म्हणजे तुम्हीच येणार. डोक्यात टोपी घालायची आणि म्हणायचं आय लव्ह इशुताई होमस्टे. आणि मग मुलगा जाणार आणि मग तुमची बायको येणार म्हणजे तुम्हीच येणार. माझी डोक्यावर ओढणी घ्यायची, टिकली लावायची, लिपस्टिक लावायची आणि म्हणायचं आय लव्ह इशुताई होमस्टे. असं 3 तुम्ही करायचं. फिरलंय हे फिरलंय तुमचं? कोणाची आयडिया ही? कोण रे तू? डिरेक्टर. अजून फनकन. ही तुझी अक्कल. चौगुल्यांचे सगळ्यांचे चेहरे सेम कसे? हा प्रश्न कुणालाच पडणार नाही. म्हणजे मुलगा बापावर गेला हे ठीक आहे. बायको पण नवऱ्यावर गेलेली. असा प्रश्न पडला ना तर फील्ड सोडून देईन. फील्ड सोडून जाण्या एवढं काय करिअर आहे रे तुझं? डम्पिंग ग्राउंड या एका लायकीची क्रिएटिव्हिटी आहे तुझ्या. लक्षात आलं तुझ्या? हा आता बाई म्हणतात म्हणून मी करतोय. नाहीतर मी फक्त एवढंच म्हणू शकतो डम्पिंग ग्राउंड. साहेब असं राजा चिडू नको बाबा. नाही मी नाही चिडत. डोकं शांत ठेवा. चिडू नको हा राजा. घे 1 मिनिट हा साहेब. मला वीकची काय आयडिया कळलेली नाही. नॉर्मल मी असा ओळखतात लोक. वीक कशाला पाहिजे? चांगलं दिसेल. केबलवर दिसणार आहे ना. चांगलं दिसायला पाहिजे. घ्या घालून घ्या आपलं वीक. चेहरा हसरा ठेवा. बघ
वास येतो, वास याला घाणेरडा. काय वास येतो त्याला, वापरलेला आहे कोणीतरी. ताई नटाला फक्त अभिनयाचा वास पाहिजे. इतकं थुकरट वाक्य नाही हे. माझ्या वासवरून तू तुझं वाक्य तयार केलंस. काही अर्थात नाही आहे वाक्याला. घडावरून अभिनयाचा वास. चांगले मोठा डायरेक्टर आहे आमच्या इकडचा, असं बोलू नका. ए राजा चिडू नको. मी ना चिडत आहे. ये रे चल. हा चला, हा चला, रेडी, रोल कॅमेरा, ऍक्शन. आय लव्ह विशुताई होमस्टे. वा, आता हे टोपी घालू. हा काय हे बाईट्स आहेत, मला काही कळत नाही. उलटी घे ना, चेहरा दिसत नाही हा. अंगाशी. हा रोल कॅमेरा, ऍक्शन. आय लव्ह विशुताई होमस्टे. तुझ्या बापाने घेतलं का असं लहान पोरगा? तुझ्या बापाने केला होता का? आय लव्ह विशुताई होमस्टे. अजून बापाने केला होता लहान पोरगा? असं असतो? इतका भिकाणा केला लहान पोरगा? आय लव्ह इकडे उभं राहा, इकडे राहा. वरडू नको. इतका भिकाणा लहान पोरगा केलाय. मीच दाखव तसं कर. हा दाखव, तू दाखव, तू दाखव. असं कर. हे कर. नाही नाही, यांनी केला तो लोभसवाणा होता. हा चांगला होता. मग अशी तुम्ही करत होता ना, तर मला बी असं वाटलं होतं की इट उचलून फेकून मारावे तुम्हाला. असं चांगलं नव्हतं वाटत. हा, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे करा. हा रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. गुड. त्याच्या बापाने बघितलं असा मुलगा. शेवटचा घे चला. आता तुम्ही बायको आहे का? ही ओढणी घ्या, अंग चांगलं लाजा बिजा. सून नाही तुमची, सून नाही मी. हा प्रोफेशनल ठेवा जरा. हा होय. या बघा, थोडी लिपस्टिक लावून घेऊ आपण. काय याला अर्थ याच्यात काय? असं का? हा छान. चला. हा रोल साऊंड, ऍक्शन. आय लव्ह विशुताई होमस्टे. कट कट कट. काय झालं? दाढी दिसते क्लोज मध्ये. तू दाढी नाही केलीस? अरे पण मला काय कॉल टाइम दिला होता? शूटिंग येते, मला काय माहिती शूटिंग येते. कॉमन सेन्स आहे ना, नट आहेस ना, सकाळी उठल्यावर दाढी केली पाहिजे. क्लोज मध्ये दिसते ना दाढी तुझी. तुझ्या ताळा टाकलो. वा वा वा, कहर परफॉर्मन्स. हसून हसून मेलो. सई, मला गौऱ्यासाठी यायचंय स्टेजवर. आर्ट डिपार्टमेंटनी आज तुळशी वृंदावन आणून मन जिंकलेलं आहे माझं. फार सुंदर दिसतंय ते आणि फार भावलंच एकदम. त्याला विशू होमस्टेला घराचा फील आला. विशाखी, तू जेव्हा आलीस ना, तेव्हा ह्याला 4 दिवस ह्याचा पाहुणचार करणारी, पंचपक्वान्न तू कशी वाढशील ताट हेही डोळ्यासमोर दिसलं. विशाखा फार सुंदर, फार भावलीस, फार आवडलीस. समीरदा अप्रतिम. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही सगळे इकडे रिप्लेसेबल असू, पण तुला पर्याय नाही आहे. म्हणजे तू आहेस. फार सुंदर. गौऱ्या अप्रतिम. समीर दादा आणि विशाखाताई समोर असताना त्याच्यावरतीच जोक करायचा. 2 मिनटं शूट थांबून सगळे हसतायत. ही ताकद आहे गौऱ्या तुझी, ही ताकद आहे तुझी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मज्जा आली, सुंदर झाला परफॉर्मन्स. प्रसादा. विशाखा, समीर, तुम्ही दोघं हास्य जत्रेतल्या अंगणातलं तुळशी वृंदावन आहात. आल्या आल्या पहिले तुम्ही दिसायला हवं, मग तुमच्यावरती प्रदक्षिणा घालता घालता अख्खी जत्रा दिसायला हवी. क्या बात आहे, वंडरफुल. गौऱ्या, तू ब्रोकोली आहेस, जितका छोटा दिसतोस तितकाच पौष्टिक आहेस, हे हळूहळू लक्षात येतं. वंडरफुल परफॉर्मन्स गौरव, वंडरफुल. बने उत्तम. त्या वृंदावनातल्या कोनाड्यासारखाच तू आहेस. तुला बघण्यासाठी वळायला लागतं. प्रत्येक ठिकाणी तू नसतोस, पण स्वतःची जागा निर्माण करतोस तू. फक्त त्यातली जी पंटी आहे ती कायम तेवत ठेव. बने
विश यू ऑल द बेस्ट. अप्रतिम परफॉर्मन्स. मंडळी, प्रत्येक बिझनेसमॅनला असं वाटतं की आपल्या मुलांनी आपला बिझनेस पुढे न्यावा. एका बिझनेसमॅनचे हेच प्रयत्न दाखवायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. यो सगळा एरिया तुझा आहे. माझा? येस. आजपासून या एरियामध्ये मनसोक्त पाकिट मारायचंय तू. येस. सलीम लंगड्या करून मी 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट वरती हा एरिया चालवायला घेतलाय तुझ्यासाठी. माझ्यासाठी? तुझ्यासाठी. पप्पा माझ्यासाठी घेतला? तुझ्यासाठी. पप्पा काय केलंस तू हे? पप्पा एरियाच्या पाया पडले. न मग माझ्या पाया कोण पडे? एक्साइटमेंट मध्ये विसरून गेले पप्पा. पाया पडते. पोरी, एका पाकिट मारायला दुसरे काय हवंय ग? काय हवंय पप्पा? हे की याच्या पिढीने पुढे त्याचा वारसा चालवावा. ए पप्पा, तू अजिबात घाबरू नको आता. मी वारसा चालवणार पुढे. मी नेणारा वारसा पुढे. काय बोलतेस पोरी? हे आपल्या धंद्याचं हत्यार. यो आपला देव हाय. दिस इज द ब्लेड. तुला सांगतो, हे बिलेड माझ्या बापसानी मना दिला. शपथ. आणि आज हा तुझा बापूस तुला प्रदान करत आहे. तुला प्रदान. थँक्यू 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 पप्पा. तुला सांगतो, म्हणजे तरुणपणामध्ये मी ह्या बिलेडने असा साप 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 लोकांचे केस कापला. पण आता हल्ली पोरं आवरी जाड जाड पॅन्टी घालतात ना, याने खिस कापलंच जात नाही. तू तेव्हापासून हेच बिलेड वापरतोस? ऑब्विसली दिस इज परंपरा. हे बघ, आता तिकडून एक माणूस येतो. आता डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल करायचं. हे बिलेट माझ्याकडे दे. काही करायचं, तू त्याला पत्ता विचारायचा. तू त्याला पत्ता विचारायचा, मी डायरेक्ट पाकिट काढणार. जमेल मला. जमेल म्हणजे काय? ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा, थँक्यू. चालेल. माणूस येते. एक्सक्यूज मी. येस. मला जरा ऍड्रेस सांगता का? असं आहे का? कुठला कुठला? मला ना नया नगरला जायचंय. अरे एकदम सिंपल आहे. इथून आहे ना असं सरळ सरळ जायचं बुवा, आणि तो जो चौक आहे ना तिथून खात्या हाताला फाकून जायचं. मग परत पुढे जायचं असं सरळ सरळ सिग्नल येईल, तिथून आहे ना धोत्या हाताला फाकून जायचं बुवा. आणि ते पुढचे जे आहे ना ते ना तुम्ही बाय ना बाटोर काय पाकिट मारायला आला होता का रे तू रे? हा तुले तर असं दादा दादा उठा. दादा 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 गेला. मारू नका. ऐका ना दादा, मारू नका. काय मारू नको? वय झालंय त्यांचं, वयस्कर आहेत ते. वय झालं म्हणजे काय? जाऊ दे जाऊ दे. ओ सॉरी बोला ना तुम्ही. पैसे पाहिजे तर मागायचे ना, मग दिले असते ना. दिले असते काय ना. सॉरी म्हणून राहिला तो? आणि आजोबा काय या वयात चोरी करता? कामधंदे करायचे ना. बघा ती पोरगी सांगून राहिले. सॉरी. ते बाया नाही, ते 416 नंबरची बसच नाही आहे. 420 नंबरचा माणूस दिसून राहिला. पाकिट माराय धंदे करू नको बरं का. हा तिकडे बघतो मी, तिकडे मिळेल तिकडे बसायला जागा बी आहे बुवा. तुम्ही बाय ना मोगली कथा ना दलिंदर, तिला त्रास देऊ नको. बघितलास पप्पा, तो आता तुला कुत्र्यासारखा मारून गेला. हे नाही म्हणजे तुला सांगतो, तू ऑब्झर्व केलंस का म्हणा? काय? तो मला मारत होता, पण मी काय करत होतो? तू ओरडत होता. ते नाही.
मी त्याला एकदाही कबूल केलं नाही की मी पाकिट मारलं म्हणून. हो पप्पा. मगर अपना कितना भी फूटे सामान पर मत खोलना अपना जबान. भारी आहे पप्पा. आपल्या धंद्याचं हे उसूल आहे. भारी आहे पप्पा, भारी आहे. हे तुला कळलं? हो. म्हणजे काय करायचं नाही हे तुला क्लिअर कळलं? आता एक दुसरा माणूस येईल, त्याला तो पत्ता विचार, मी बिलेट कसं मारायचं ते दाखवतो. चालेल पप्पा. ऑल द बेस्ट पप्पा, ऑल द बेस्ट. तुला पण ऑल द नीट करा यावेळी. तुला पण ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी. हा ऐका ना, मला पत्ता विचारायचा होता. विचारा ना. नयानगर कुठे आलं? नयानगर ना. एक काम करा, तुम्ही इथून सरळ जा, मग लेफ्ट टर्न घ्या आणि इथून सरळ जा आणि मग परत राईट टर्न मारा. तिथून काय झालं? जोरात काहीतरी टोचलं. एक मिनिट. इकडे रे, इकडे. हा तूच हात दाखव. हा नाही, दुसरा नाहीच आहे मला हात. इकडे ये. दुसरा हात दाखव. ब्लेड टोचतो याने मला. अरे लोकांना इथे टोचायला लस मिळत नाही आणि तू ब्लेड टोचतो. वय झालंय त्यांचं, तुम्ही मारू नका. अरे वय झाले उनका ब्लेड टोचणार का यार? आता दवाखान्यात जावं लागणार. सॉरी दादा. तुम्हाला सोडू का? नाही, तुम्ही त्याची काळजी घ्या. आरामात. हा. काय बघितलंस? पप्पा, हा सुद्धा तुला कुत्र्यासारखं मारून गेला. बघितलं मी. अगं आपल्या धंद्याचं हे लेसन आहे. कसलं लेसन? बिलेड हे हॅलूच मारायचं, त्याला लागणार नाही पाहिजे. म्हणजे कुठल्याही कस्टमरचा खिसा आहे ना, हा ब्रेड सारखा असतो. त्याची फक्त कडा कापली ना का आतला माल अलगत आपल्याला मिळतंय. कसलं भारी आहे पप्पा. पण आता ना तू फिलॉसॉफी बंद कर आणि खरोखरचं पाकिट मारून दाखव, नाही तर मी जाते. नाही, आता खरोखरचं पाकिट मारतं, पण आपण आहे ना स्टाईल बदलायला पाहिजे. म्हणजे मी तुझ्या बॅगेमध्ये ना सॉस आणलेला आहे. तू बॅगेत सॉस ठेवलाय? हा, सगळं ठेवलंय बघ, चेक कर. एक मिनिट. जो सॉस आहे ना, आता त्या येणाऱ्या पोराच्या असा अंगावर उडवायचा. हो, तू बोल, अरे बापरे हे काय झालं, हे काहीतरी पुसायला पाहिजे, काहीतरी धुवायला पाहिजे. मी येणार, हलूच धुणार आणि त्याचं पाकिट मारणार. कसला हुशार आहे पप्पा तू. आधीच सगळी प्लॅनिंग करून ठेवली आहे तू. ऑल द बेस्ट. थँक्यू पप्पा, थँक्यू. पप्पा. अरे देवा. अरे बापरे. हो मॅडम. सॉरी. हे काय केलं तुम्ही? चुकून झालं. सॉरी. अहो मला डिलिव्हरी द्यायला शर्ट खराब केलं तुम्ही माझं. सॉरी. मॅडम अरे काय झालं काय? ते सॉस उडाला दादा. अरे बापरे, खूपच आहे. पाण्याशिवाय ही आता धुतल्या जाणार नाही. एक्सक्यूज मी, पाणी आहे का कुणाकडे? दादा माझ्याकडे आहे. अरे थँक्यू थँक्यू मॅडम, थँक्यू. मी असं करतो, पाणी टाकतो, तुम्हाला पुसता येईल का? नाही, माझ्या हातात बघा ना सामान, मी कसं पुसणार? दिसत पण नाहीये मला. माझ्याही हातात मोबाईल. अरे बापरे, आता एक मिनिट, हे 1000. हा चालेल, कर. हळू. ओ अहो, इकडे कुठे खाली हात लावताय? नाही, ते खाली पाठीवर सांडलंय ना, तिथे थोडंसं खालीपर्यंत पाणी आलं होतं. आरामात करा ना जरा, तुम्ही कुठे हात लावताय? झालं. एक मिनिट, मी माझं करतो, तुम्ही जरा साईडला. तुम्ही कुठे हात लावताय? थांबा, थोडंसं राहिले बघा. नाही, मी करतो माझं. हा जरा हे झालं वाटतं. काय रे? हा आलो, थांब, आलो. हा आलो, थांब. बघितलंच? पाकिट रिकामी आहे, याच्यात कायच नाही आहे. अगं ते रिकामी जरी असलं तरी मी पाकिट तुला मारून दाखवलं ना. आयडिया तुला कळली का नाही? पप्पा, अरे तू त्याचा रिकामी पाकिट मारलं, तो तुझा 14,000चा मोबाईल घेऊन गेला. मोबाईल त्याच्या मागे. इकडे. आता काय करायचं? आता कायच नाही करायचं, कळलं? हे मला कळलंय. तू
चोर आहेस म्हणून आपण गरीब नाही आहे पप्पा. मग तू एक नंबरचा चिंदी आणि दळभद्री चोर आहे म्हणून आपण गरीब आहे. पण मग आता काय आता करायचं? कायच नाही करायचं. याच्या पुढे तू चोरी नाही करायची, मी चोरी करणार. मी तुला सगळं शिकवणार. काय गरज नाही आहे. तुझं पाकिट कुठे आहे? इकडे 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 ये माझ्या पोरीने पाकिट मारलं, मस्करीने पाकिट मारलं, मस्करी पाकिट चोर झाली. वा 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 वा, मस्त परफॉर्मन्स. बघूया हा सरसी काय म्हणतात. सई, छान होता परफॉर्मन्स. शिवा, तुला या ब्रेड्स खूप छान दिसतात. थँक्यू. मस्त. अरुण दादा, एनर्जी फार छान होती नेहमीप्रमाणे. मजा आली. मस्त. प्रसाद दा, छान छान होता विषय. शिवाली छान दिसतेस तू. अरुण, तुझे केस शिवालीपेक्षा छान दिसते. चांगला होता, चांगला खुलवला विषय. मजा आली. वा वा. थँक्यू सो मच. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. मंडळी, या आठवड्यात आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता भेटतो आहोत. परंतु पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच 18 जुलैपासून आपली भेट होणार आहे दर रविवारी 8 ते 10 2 तास. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.